हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण 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 हरि जय जय राम हरि कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण रूप पाहता लोचन लोचनी रूप पाहता लोचन लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी आलोचने रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साधने सुख झाले ओ साधने साधने तुहाठला बरवा बरवा तुहा माधव बरवा सुख धारे ओ साधने सुख धारे ओ साधने साधने तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा जोडी बहुत सुकृताची जोडी जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी म्हणून विठ्ठल आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा म्हणून विठ्ठल आवडी म्हणून विठ्ठल आवडी तो हा विठ्ठल बरवा माधव बरवा सर्व सुखाचे आकरा सर्व सुखाचे आकरा बाप रकुमा बाप रकुमा देवी मरण बाप रकुमा देवी मरण तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा पाप रखुमानी बाप रखुमा
कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम जय राम जय जय राम भोगतो ना घडे संचिता वाचोनी भोगतो न घडे संचिता वाचोनी भोगतो ना घडे संचिता वाचोनी भोगतो न घडे संचिता वाचोनी करावे ते मनी समाधान करावे ते मनी समाधान करावे ते मनी समाधान मनवनी मनी मानून मनोने खेदू मनी मानू नये खेदू नावा गोविंद वेळो वेळा मनावा गोविंद वेळो वेळा मनावा गोविंद वेळो वेळा आणि कारुसा वेन लगे बहुता आणि सावे न लगे बहुता आणि कारुसा वेन लगे बहुता आणि सावे न लगे बहुता आपुलिया संचिता वाचोनिया आपुल्या संचिता वाचोनिया आपुल्या संचिता वाचोनिया मनवनी मनी मानून खेदू मनवणे मने मानू नये खेदा मनवनी मनी मानून खेदू मनवणे मने मानू नये खेदो मनावा गोविंद वेळो वेळा मनावा गोविंद वेळो वेळा मनावा गोविंद वेळो वेळा कामने भार घातलीये वरी तुका मने बार घातलिया वरी होईल कैवारी नारायण होईला कैवारी नारायण होईला कैवारी नारायण मनवनी मनी म्हणून खेदू मनवणे मने मानू नये खेदो मनवनी मनी म्हणून खेदू मनवणे मने मानू नये खेदो नवा गोविंद वेळो वेळा मनावा गोविंद वेळो वेळा मनावा गोविंद वेळो वेळा थोपार कुमार विठोबार कुमाई बार कुमाई विठोबार कुमाई थोपार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई अगरबत्ती नका लावू. अगरबत्ती बंद करा नका लाव ना नाही नाही आवाज जातो. इजून टाक भोगतो न घडे संचेता वाचोनी भोगतो न घडे संचेता वाचोनी भोगतो ना घडे संचिता वाचोनी भोगतो ना घडे संचिता वाचोनी भोगतो न घडे संचेता वाचोनी भोगतो न घडे संचेता वाचोनी भोगतो ना घडे संचिता वाचोनी भोगतो ना घडे संचिता वाचोनी करावे ते मने समाधान करावे ते मने समाधान मनवणे मने मानून खेदो मनवणे मने मानून खेदो करावा तो माने समाधान करावा तो माने समाधान मनवोनी मनी मनवोनी मनी
म्हणावा गोविंद वेळोवेळा हा हा वेळोवेळा म्हणावा गोविंद वेळोवेळा म्हणावा गोविंद वेळोवेळा म्हणवणे मने मानून येते म्हणवणे मने मानून येते विठ्ठल 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 विठ्ठला 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 कवरधारी ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की नाथ महाराज की सद्गुरुदेव महाराज की गुरुनारायण गिरिजी महाराज की संत भगवान बाबा महाराज बोलो रे बाई सब संतानी कुंडलिका वरदारी चंद्र
सूर चालू ठेवायचा. भोगतो ना गडे संचिता वाचोनी करावे ते मनी समाधान मनवोनी मनी मानून खेदू म्हणावा गोविंद वेळोवेळ आणि करू सावेन लगे बहुता आपुलिया संचिता वाचुनिया मनवोनी मनी मानून खेदू म्हणावा गोविंद वेळोवेळ तुका मने भार घातलिया बरी होईल कैवारी नारायण मनवोनी मनी मानून खेदू मनावा गोविंद वेळो वेळा वेळो वेळा गंगा विशुद्धम निदपाद परशम सर्वेष्टितम चुंबितम पुण्यस्थानम सराले स्थितम तम समाधिस्तमूर्तिं नमामि गंगागिरि योगिराजम तपो ज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपम सदालंकुतम साधु संन्यास योगम मुकयश वेदांत शास्त्रार्थ नित्यं नमो मानिक गिरिं ब्रह्म स्वरूपम धन्य धन्य निवृत्ति देवा काय महिमा वर्णावा शिवावतार धरुन केले त्रिलोक्य पावन समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगननी तपानी मंडना मंडना नाम तरुण तुलसी माला स्कंदरम स्कंजनेत्रम सदेदवलास विठ्ठलम चिंतयामि जोडोनी आकर चरणी ठेविला माता ठेविला माता परिसावी विनंती माझी पंढरी नावा परिसावी विनंती माझे पंढरी राया हे जोडोनी आकर चरणी ठेविला माता परसावे विनंती माझे पंढरी नाथा परसावे विनंती माझे पंढरी नाथा भोगतो ना गडे संचिता वाचुनी करावे ते मनी समाधान मनवनी मनी मानून खेदू मनावा गोविंद वेळ वेळा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी यथावकाश यथावधान अल्पशा वेळेमध्ये अल्पशा बुद्धीप्रमाणे कीर्तनरूपी वाक्पुष्प सेवेकरता निवडलेला अभंग जगतमान्य लोकमान्य देवमान्य संत वारकरी संप्रदायाचा आचार विचार प्रचार प्रसार नेतृत्व कर्तृत्व दातृत्व जगद्गुरु तुकोबर यांच्या चार चरणाचा संचित क्रियामान भोगाची अवस्था प्रस्थापित करत असताना जगद्गुरु तुकोबर आहे. भोगाच्या ठिकाणी जीव आहे, जीवाच्या ठिकाणी भोग आहे. वाक्य नीट आहे का? जीवात्मा आला का तिथं भोग आला, त्या भोगाचा त्याग होत नाही, आपल्याला वैताग होतो. त्या भोगातून संचित क्रियामानाची अवस्था मांडत असताना जगद्गुरु तुकोबर आहे त्याला कारणीभूत असणारी एक सूची आपल्या समोर प्रेरित करतात. तद सूचीनुसार अभंग सोडवण्याचा प्रयत्न. पवित्र असणाऱ्या धर्ममंडळमध्ये आपण ज्यांच्या असणाऱ्या श्राद्ध प्रीत्यर्थ जमलो आहोत ते कैलासवासी वैकुंठवासी परमश्रद्धे कैलासवासी मारुती दादा खंडूजी पाटील आव्हाड, बरोबर ना? आव्हाडच आहे ना? हा, म्हणजे भावकीतलं श्राद्ध आहे. श्राद्ध आव्हाडांचं कीर्तनकार आवड त्या, म्हणजे बाकीचे काही टेन्शन घेऊ नका. त्यांच्या प्रीत्यर्थ असणार त्यांच्या धर्मपत्नी, त्यांच्या भाऊजाई, त्यांचे चिरंजीव, त्यांच्या मुली, सुना, नातवंड, उदंड असा परिवार पाठीमागे आहे. बऱ्याच दिवसापूर्वी भाऊंच्या माध्यमातून या सर्व अन्नदात्यांच्या सर्वांच्या प्रेमाच्या माध्यमातून सेवा माझ्या वाट्याला आली आणि तदनिमित्ताने असणार ज्यांच्या साथीने सेवा शृंगाराची आपल्याच गावचं कृष्ण कैलास महाराज असतील, आदरणीय आमचे प्रकाश बाबा असतील, आदरणीय नाना असतील, उपस्थित माझी प्रेमाची भजनी मंडळ, सर्व प्रेमाचे आदरणीय अण्णादादा अभिनयकरी आणि तदनिमित्ताने असणारा प्रथम आपल्या भागात, प्रथमच आहे ना, जास्त इकडं नाही वाटतं, तिकडं आहे. नाव माझं थोडंसं अपरिचित झालं. वीरेंद्र महाराज. हा, अगदी गोड आहे बघ हात, फार तयारी आहे महाराज. आणि अजून पुढं भविष्य फार मोठे आहे त्यांच्याकरता. फक्त अहंकाराचा वारा न लागो राजसा, कारण कलाकार आला का कलेला आकार राहत नाही कधी कधी. बघा माझं वाक्य नोट करा. मी शास्त्रींचा विद्यार्थी त्यामुळे मी थोडंसं जरडावून बोलत असतो. आणि तदनिमित्ताने आपल्या परिसराचं वैभव, एक नामांकित साऊंड सिस्टम
आदरणीय सचिनचे सिस्टम असले की घशाला ताण होत नाही. त्याने घसा असा कसा त्याचा गोड करून घेतला ते मला कळत नाही. तो बरोबर सिस्टम लावत असतो आणि ते बरं आहे बुवा धोरणात पाहिजे नाही. त्याने बेस वाढायचा आणि बुवाने गेन मागायचा. आता काय करेन तो बिचारा? ज्याला काहीच कळत नव्हतं म्हणतो वाढवा, आता काय वाढवा नेमकी हेही कळलं पाहिजे ना. त्याच्या निमित्ताने माझ्याबरोबर अमोल भाऊ असतील, सर्व प्रेमाची भजनी मंडळ आणि निर्धारित वेळेमध्ये अभंगाकडे ओढून आणि निर्धारित वेळेमध्ये थांबण्याचा प्रयत्न. विठ्ठल जगत प्रक्रियेमध्ये येणाऱ्या प्रत्येक जीवाच्या ठिकाणी मृत्यूला सामोरा जावं लागतं. तो जगाच्या मालकाच्या अवताराच्या यादीमध्ये ते साम्य संतांना जावं लागलं, जीवाला जावं लागलं. बारकं नाही का? ज्यानं सृष्टी निर्माण केली त्याला सुद्धा देह ठेवावा लागला. ज्यानं सृष्टीची निर्मिती केली त्या निर्मितीला सुद्धा त्याने एक्सपायरी ठेवली. मला वाटतं संतांनी जरी आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारण असे किंवा येतो जातो आम्ही देवाच्या सांगणे तरी सुद्धा देह समर्पिजे देवा बार काहीच न घ्यावा होईल आगावा तुका म्हणे आनंद. या पद्धतीने संतांना सुद्धा देह ठेवावा लागला. प्रत्येकाला मृत्यू अटळ आहे, पण प्रत्येकाचा मृत्यूचा कालखंड जरी अटळ असला तरी तो कोणताही हे बाकी अटळच. बाकी वाक्य बारक्याने श्रवण करत चला. सगळ्या गोष्टी त्या त्या पद्धतीने अटळ जरी असल्या ना तरी सगळं आपल्या यादीमध्ये जरी आलं ना, प्रत्येकाचा भार तो चालला की नाही. आता संसार प्रक्रियेमध्ये जो आला तो रमला आणि शेवटी गेला. सृष्टी चक्राचा नियम आहे. जसं एखाद्या ठिकाणी जर नवीन पीक घ्यायचं असेल तर जुन्या पिकाने जागा सोडावी लागते. आपलं ते जर मला आता कांदा लावायचा तर वालवड बाहेर काढलीच पाहिजे की नाही. वालवडीत कांदा लावला वसा पडन ना. मग जर या जगसृष्टीमध्ये मृत्यू जर राहिलाच नाही तर हे ठेवायचे कुठं? आता एक चतुर्थांश जागा आपल्याकडे शिल्लक राहिली नाही. मग देवाने हे चक्र बनवतानाच बनवलं म्हटलंय. हे जुना माल गेला की नवीन माल एक्सपोर्ट इनपुट करता येतो त्या पद्धतीने, त्याबद्दलची काही शंका नाही. पण हळूहळू जावं लागेल ना. आतापर्यंत सृष्टी चक्रामध्ये भल्या भल्यांना जावं लागलं ना. विश्वरा विभूती राहिल्या त्या कीर्ती जगामध्ये आपल्या ते बरेच गेले ना. काय किती गेले कोट्या कोटी. काय रडू एकासाठी काही ठिकाणी एकट्याला जावं लागत बघा प्रकाश बाबा. एक सिंहासनावरती माणूस एकटाच बसतो, राजा एकटाच. मला वाटतं स्मशानात माणूस सुद्धा बोला ना, स्मशानात सुद्धा एकटाच आणि जाताना सुद्धा. आणखी खाली येऊन बोलू, येताना एकटे जाताना एकटे. हा समूह फक्त माया आहे. येणे काले हो जाने गे सेवते, येणे कले हो जाने गे सेवते. आय तेरा नेची नाही कल्पकोटे, हे तेरा नेची नाही कल्पकोटे. धन मिळविले नचले लक्ष कोटी, धन मिळविले नचले लक्ष कोटी. हे म्हणून आले सावळीयाचे भेटी हो, आता काला हो याच्या पायावरी, आता काला हो याच्या पायावरी, आता काला येणे कले हो जाणे हे शेवटी, येते राहण्याचे नाही कल्प कोटी. धन मिळविले नचले लक्ष कोटी हो, म्हणून आले सावळीयाचे भेटी हो, आता गाला वयाचे पायावरी,
आता घालावयाचे पायावरी रे गदमल बनिद सादरे सगा असणार. त्या भगवान परमात्म्याने सांगितलं जसं गवळणीचा भाव त्याच्याने ना येणे एकले जाणे हे शेवटी. प्रत्येकाला मरण माहिती आहे, बसलेल्या पैकी कोणाला मरण माहित नाही. हा एखाद्याला वरण माहित नसतं, भागानुसार बदलेलं असतं ना, भागाभागानुसार वरण बदलेलं असतं. आंधळ डोळस वाहणार असे बरेच वर्णाचे प्रकार आहे. पण मरण माहित नाही असा माणूस आहे का? बसलेल्यापैकी कोणाला विचारा बरं, मृत्यू माहित नाही का? एखादं आपल्या भाषेमध्ये जर वेगळं वागायला लागलं ना येड्यावाने, तर आपण त्याला काय म्हणतो, नीट वाग मारायचं होतं म्हणतं, मारायचं मग काय फरक पडतो म्हणतं की नाही. एखादं जर लय गाडी चालायला लागला माणूस म्हणत्या उगाच जाशी नमुन्यावारी. आपली माणसं, आपली मराठी लय कठीण आहे. म्हणजे 15-17 म्हणजे कुणीच नाद नाही करायचा आपला. आणि मला चांगला अभ्यास झाला त्याच्यावाला. आपल्या म्हणते ना उगाच येड्यापणा करू नको, उगाच मरशील. ते म्हणतं मग असं मारायचंच आहे ना, मग काहीतरी नाव करून मारायचं. आता हे असं मरणं म्हणजे नाव करून मारायचं. मरण इतकं सुंदर असलं पाहिजे की त्या वैर्याला सुद्धा हेवा वाटला पाहिजे, याला मृत्यू म्हणतात. मरण एवढं सोपं नाहीये. वाक्य नीट ऐका. कलियुगामध्ये जगणं सोपं, जगणं अवघड झालंय, मरणं सोपं झाले. काही पर्याय लागत नाही. काल परवा एका मोबाईलच्या हट्टापायी 3 माणसं गेली. ही अशी कार्टी असून काय फायदा, त्या होणे वांज बरे देवा. वाक्य नीट ऐका. स्वतः जात असताना कुटुंबही संपून जाणं, मग त्यापेक्षा निपोत्रिक राहिलेलं फार चांगलं ना. काय म्हणणं आहे तुमचं? त्या बिचारे जगून तर काहीतरी केलं असतं ना त्यांनी काहीतरी. मग ह्या हट्टाला जाणारा जर अवलादी, मग याला म्हणतात मग कसं आहे मारायचंय? काय त्याचा काय दावा घालावा आता? बोला ना, तुमचं काय म्हणणे? त्याच्या श्राद्धाला असे गावागाव बॅनर लावावे. आपणही गेलात आणि आई वडिलांना घेऊन गेलात, आपण भाग्यवान आहात. भाग्यवान नाही, पुरे वाटोळे होते ते. हे संस्काराचा अभाव आहे का? मी स्पष्ट बोलतो. ज्या घरामध्ये संस्काराचा अभाव आहे ना, तिथं तुम्ही गडगंज संपत्ती कमवून ठेवा, ती संपत्ती, ती संतती संपवल्याशिवाय राहणार नाही. हा न्यायशास्त्राचा पुरावा आहे. वाक्य नीट आहे का? म्हणून आता एक काळाची गरज बनली आहे. चांगलं जगणं म्हणजे तुम्ही फार 2 आणि 4 मजले बांधून ठेवले, हायवेला घेऊन ठेवलं, मुंबईच्या बकाल तसं ठेवलं, खोल्या घेऊन ठेवल्या, पण पोरांनी तुम्हाला आयत्या पिठ्यावर या गाण्या चपात्याच करून काहीच नाही ठेवलं. जरा सावध व्हा. संस्कार ज्या ठिकाणी संपले ना, नीट ऐका. संपत्ती जर सोन्याची असेल, पण जर संस्कार संपले ना, तर ती संपत्ती एक तर जळते तरी, नाही तर बुडते तरी. पुरावा देऊ? सप्तकोटी घरे शुद्ध कांचनाची. ज्ञानोबराय तुकोबरायांना ज्याच्या संपत्तीचा मला वाटतं विचार मांडायला मोह आवरला नाही, तो कोट्याधीश रावण होता. बरोबर आहे ना? जगद्गुरु तुकोबरायांनी आतापर्यंत कोणाचं वर्णन केलं नाही. संसारिकाचं केलंय का कोणाचं? अजिबात वर्णन नाही केलं. स्वतःच्या संसाराची दशा मांडली का? डायरेक्ट जाळून संसार बैसलो अंगणी. बाकी मला माहित नाही. जगाच्या मालकाचे सुद्धा संसार लिहिला नाही. पण सप्तकोटी घरे अख्खं कोणाचं लिहिलं? रावणाच्या संपत्तीचा मोह लिहायचा तुकोबरायांना आवरला नाही. वाक्य नीट ऐका. ती संपत्ती सोन्याची असताना संस्कार शून्य झालं. सोन्याची लंका जळाली. 56 कोटी यादव कृष्णाच्या कुळात होते. सोन्याची द्वारका बुडाली. संततीपेक्षा संपत्तीचा विचार जर प्रथम आला आणि संस्कार जर संपले, तर कमवलेली संपत्ती जळणार तरी नाही, त्या बुडणार तरी. एवढं वाक्य नोट करा. विठाला काय कमवायचंय जीवनामध्ये? माणसं जीवनामध्ये कमायची. एक 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 वाक्य नीट फार गांभीर्याने ऐकायचं. ही जुनी पिढी होती. जोपर्यंत गावामध्ये फेटा होता, बसायला ओटा होता, तोपर्यंत गावाच्या विचाराला तोटा नव्हता. बरोबर आहे? आता टोपी आली गावात. पूर्वी जात पंचायत होती, आता ग्रामपंचायत आली. पूर्वी फेटा होता, विचारांना अजिबात तोटा नव्हता. माणसं फेट्याच्या आड्या कशा फिटिंग बांधावं लागतात अशी नाती जपत होती. बोला, काय म्हणणं आहे तुमचं? अशी नाती जपत होती. मी असे बरेचसे फेटेवाले पाहिले जुन्या काळातले, की ती नाती जपण्याकरता किती दूरचा माणूस गेला तर त्यांना तो प्रिय वाटायचा. आता आपल्याकडे टोपी आली. टोपी काय आलं? टोपी आली. त्यामुळे माणसं लोकांना आपलं ते टोप्या घालायला लागले. आणि आता माझं वाक्य नीट ऐका. जर तुम्ही दुसऱ्याला सुकीची टोपी घातली, तर तुमच्या कर्माचा OTP 100% जगाच्या मालकाकडे जाणार. तुमची लिंक KYC अपडेट झाली. तुमच्या यादीवरचं कर्ज बरोबर अपडेट झालं. मग किती किती चुका केल्या, त्याची रोजची लिंक जगाच्या मालकाकडे जाणार. महाराज काय काय केलं भल्या माणसा, देवाला सारं कळतंय र. पापी म्हणे जाऊ दे, आता मला ते म्हणता येत नाही ते शपक. आपल्याला तिकडे जायचं नाही, आपण संप्रदायातली माणसे. पण थोडासा विचार करायचा.
काय करायचं आलासी कोटोनी गा जासी कवना रे ठाया घरदार नोये तुझे अवघे लटकीच माया हे लटिका व्यवहार सर्व हा संसार लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया येरजार हारी वाया येरजार हारी वेल लटिका लटिका व्यवहार आहे सर्व हा संसार प्रत्येकाचा पारमार्थ कशा करताय बोला बरं. प्रत्येक जणांची धावपळ कशा करता चालली मी कायम सांगत असतो. प्रत्येक जण कशा करता धावते कलियुगामध्ये बोला 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 बसलेली सगळी मंडळी प्रत्येकाची धावपळ पैशासाठी. मी एवढ्या लांबून आलो कशासाठी कोण म्हणलं पैशासाठी मी म्हणलो पैशाचं कधी पैशाचं कधी म्हणलो का मी अजिबात नाही ना. मग जरा नीट आहे का मी परमार्था करता आलो. प्रत्येकाचा आटा पिटा कशासाठी चाललाय याच्यासाठी चाललाय ना. याची टोपी त्याला त्याची त्याला सगळ्यांची आपल्या डोक्याला अहो कलियुगे महाराज इथं लहान्या लेकराला सुद्धा पैशाची किंमत कळते महाराज. पैशाची रीत लई न्यारी लहान्या पोराला त्याचा भाव आई सोडून घेत अजेप पैशाच्या दिशेनं धाव. वासुदेवाची ऐकावानी वासुदेवाची ऐकावानी जगात नाही राम र दाम करी काम वेड्या दाम करी राम रे दाम करी काम वेड्या दाम करी काम र दाम करी काम वेड्या दाम करी काम रे दाम करी काम वेड्या दाम करी काम रे. याच्यावरच जग चाललंय. आपण म्हणून तो काम झालं का नाही झालं मग थोडंफार सरकून पाय ना बोला ना म्हणतात ना आपल्याकडे थोडेफार सरकव ना लगेच होणार. अरे काय जग चाललंय महाराज. रात्रंदिवस ज्याच्या मागं पळताय ना तो तुमच्या कामाला येणार आहे का. इथं बसलेल्या पैकी असं हात वरती करा बरं. काही काय ते एवढा कमवून ठेवतात ना जाताना कोणालाच सांगत नाही. असं गावात एखाद्या म्हातारा गेल्या का माणसं म्हणतात त्याच्या जुन्या काळात आहे ना असं खोऱ्याने वडीत होत. ते खोरं कोणतं होतं तेच मला अजून सापडलं. त्याच्या काळात असा खोऱ्याने पैसा वडीत होता. कोश खोऱ्याने पैसा वडला नोटा तुटत नव्हत्या. आता ते आपले संस्कार आहे आपल्याला थोडीशी वाढून सांगायची सवय लागली. आता जुनी माणसं बघा जर कधी अशी पांदीचा रस्ता असला ना बाबा तर एक या काढायला आणि एक त्या काढायला असावा. जर अनाव झाला त्याने असं बारीक साप पाहिला ना अंगठ्यावाने तो म्हणता पळ 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 लय मोठं जाणार आहे म्हणायचे ना जुनी माणसं. तू पळ जनावर लय कठीण आहे त्याला पळत येऊस तर ते निघून जायचे. तुम्हाला कुठे गेला जाणार असं मांडीवाणी होतं मांडीवाणी. वाढून सांगायची सवय कोणाला आहे आपल्या संस्कृती. तो जर खोऱ्यानं वडीत होता आणि त्याच्या पुढच्या पिढ्या खोऱ्या घेऊन माती भरायचा हे कशाचे परिणाम आहे. वाक्य नीट आहे का. संपत्ती बरोबर संतती बरोबर संस्कार जर असेल ना तर तीनही टिकतात आणि तो माणूस जीवनामध्ये सुखी होतो. नुसती संपत्ती कमवून ठेवू नका त्याचे विचार त्याच्या डोक्यात आहे का बघा. संपत्ती ज्याच्या करता कमवताय ना त्याचे विचार त्याच्या डोक्यामध्ये आहे का नाही हे ज्या दिवशी तपासाल ना त्या दिवशी कळेल आपण काय करून ठेवले. जुनी माणसं संपत्ती अजिबात कमवत नव्हते पण 10-5 माणसात आपली संतती अशी ताट मानेने फिरले. विचार जुन्या माणसाने पेरले होते म्हणून आता जी बसलेली माणसं माझ्या समोर आहे ना हे जुन्या माणसांचे विचार आहे. काय म्हणणं आहे तुमचं. ही जी नीती आहे ना त्यांनी शिकवली. मी गांभीर्याने बोलू मी सापडगावाने बोललो की नाही मला माहित नाही. आजही काही काही पोरांच्या चुकीमुळं जाणती माणसं गावात आणि समाजात यायची बंद झाली. काय म्हणणं आहे तुमचं. जाणता माणूस म्हणतो नेमके कोणत्या तोंडाने गावात जाऊ. नास्तिकाला काय नाही हो त्याला काय फरक पडत नाही. निर्लज्ज पुढचं नाही माझ्या पाठ ज्ञानेश्वर मला वेळ नाही भेटला त्याला काहीच वाटत नाही. काही काही माणसांनी अनामा जीवन संपवलं आपल्या पोराच्या चुकीमुळं. वाक्य नीट आहे का. कधी कधी आपल्या चुकीमुळे पोरांना खाली मान घालावं लागते. कधी कधी पोरांच्या चुकीमुळे आपली मान समाजात खाली जाते. हे दोनही टिकवणं म्हणजे संस्कार आहे.
आणि हे संस्कार जीवनामध्ये टिकवता आले पाहिजे. ही विचारधारा आहे. मी जवळून पाहिलेली जी माणसं आमची गाडी गावात गेली की फोन करून घरी बोलायची, गावात चहा प्यायला यायची आणि त्या माणसाच्या मुलाकडून किंवा त्याच्याकडून अनावधानाने चूक घडली ना की ती माणसं पुन्हा फोन तर सोडा, त्याच्या माझ्या तोंड दाखवायला सुद्धा येत नाही. इतकं जीवन अपवित्र नसावं. मी छाती टोकपणे सांगतो, एखाद्या व्यक्तीचा पोरगा PSI IPS चांगल्या पदावरती असू द्या, कोणत्याही गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट क्षेत्रात असू द्या, जर पैसे कमवत असेल, चांगल्या पदावर असेल ना, तो बाप असा चौकात येऊन छाती ठोकपणे सांगतो आपला पोरगा IPS आहे, अधिकारी आहे, कीर्तनकार आहे. आतापर्यंत तुमच्या चौकात कोणी येऊन सांगितलं का चहा पाजून आपला पोरगा बेवडा आहे, जरा ध्यान राहू द्या? आहे का? नाही ना. मुलगा कर्तृत्ववान झाला ना, वाक्य नीट माझं ऐका, कुटुंबातला मुलं जर यशस्वी निघली, मुलं जर कर्तृत्ववान निघली ना, तर आई वडिलांचं 10 वर्ष आयुष्य वाढतं. काय म्हणणं आहे तुमचं? आणि मुलगा जर नास्तिक निघला ना, तर जगणारा बाप सुद्धा जिवंतपणे मेलेला असतो. मला जगी आईचा बाप वावा, जगी आईचा बाप वावा, ज्याचा मोक्ष मुक्ती सजावा, ज्याचा मोक्ष मुक्ती सजावा, जगी आईचा बाप वावा, जगी आईचा बाप वावा, त्याचा मोक्ष मुक्ती सजावा. ज्याचा मोक्ष मुक्ती सजावा. खोटा येता हरले पाप, ज्ञान देवा माया बाप, ज्ञान देवा माया बाप, ज्ञान देवा माया बाप, जगी आईचा बाप वावा, जगी आईचा बाप वावा, त्याचा मोक्ष मोक्ष सजावा, त्याचा मोक्ष मोक्ष सजावा. मानवी जीवनाचं साफल्य, मी कायम चिंतनीय कीर्तन करतो, त्याबद्दल काय वाद नाही, मला तसंही जाता येतं. पण मानवी जीवनाचं खरं साफल्य संतती संस्कारी असणं, यावर तुमचं मत काय? सगळ्यात मोठं साफल्य बापाच्या जीवनाचं कधी माहिती का? पोरं संस्कारी असणं. तुमचं म्हणणं काय? तुमच्याकडे कोट्यावधीची संपत्ती पेटली तरी जळायची नाही 10 दिवस. कमवून ठेवली कोणाकरता? वाक्य नीट आहे का? प्रत्येकाचा तुमचा माझा चाललेला आटापिटा कोणा करताय? आपल्या आईवडिलांनी कोणा करता केला? आपल्या करता. आपला आटापिटा करता कोणा करताय? आपल्या मुलांकरता. जगात असं कोणत्याच आई वडील नाही की ते स्वतःच्या कष्टा करता राबतात, अजिबात नाही. तर आपण एखाद्याला म्हणलं ना, लय धावपळ आहे आता, नाही एवढे 10-5 वर्ष एकदा पोरं एकदा कुठे चिटकले का, एकदा पोरांचं बरं झालं का, मग मी थोडासा मोकळा होईल. पोरं चिटकले हा पॅक होतो उलट. त्याला म्हणलं ना आता पार येत नाही, ते कार्ट गेल्यापासून आता ते काय झालंय, फवाऱ्या द्यावा लागत. वाटेकरी आहे पण ते नेमकी ते ध्यानावर मारते नाही, ते वालवडीला कांद्याचं तणनाशक मारते. आपलं ते सगळे आहे, सगळं आहे, पण मला पुन्हा काय करावं लागतं? लक्ष द्यावं लागतं. माझं गांभीर्य नीट आहे का? माणसं संसारातून जेवढं मोकळं व्हायचा प्रयत्न करतात ना, तेवढा चिटकतात. ओल्या गुळाच्या भेडीला चिकटलेला मुंगळा जेवढा निघायचा प्रयत्न करतो ना, तेवढा तो आत गुंतला जातो. हा संसार आहे. आतापर्यंत कोणाच्यानी पूर्ण झालं नाही. ज्याची लंका सोन्याची होती त्याला पूर्ण करता आला नाही. आपले लग्न काळ्या पोथी आले, त्यामुळे लय टेन्शन घेऊ नका. कोणाचं घेणार तुम्ही? तुम्ही या जगामध्ये जर चांगलं जगायला 2 वाक्य आहे का? तुम्ही जर जगासारखं जगायला गेले का तुमच्या मनाला त्रास होतो, ते नालाय की आपल्याला तसं वागता येणार नाही. बोला काय म्हणणं आहे? पण जर तुम्ही मनासारखं जगायला गेले का मग जगाला त्रास होतो. हे 2 वाक्य नीट आहे का? जगासारखं आपण जगलो तर मग मनाला त्रास होतो, आपण तसं वागलं नाही पाहिजे. पण आपण जर मनासारखं जगायला गेलो मग कोणाला त्रास होतो? जगाला त्रास होतो. म्हणून दोन्ही गोष्टी जर विचार करायला गेलं तर चांगलं जगण्याकरता उत्तम कर्म जीवनामध्ये ठेवा. ज्या कर्माने आपण गेल्यानंतर ओळख राहणार आहे. कर्म भोग आणि संचिताला कारणीभूत असतं. हे जरा गांभीर्याने नीट ऐका. कारण देव भक्तीच्या प्रांगणामध्ये चांगलं कर्म बघतो.
म्हणे नाही भाव म्हणे देवा मला पाव, देवाशान पावायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. देव भाव बघतो, भक्ती काय मला माहित नाही. सांगू का एक उदाहरण? महाभारताच्या युद्धाची ज्यावेळेस असणारे तह मांडणी करायची होती, त्यावेळेस भगवान परमात्मा पांडवांच्या बाजूने गेला होता, बरोबर ना? पांडवांच्या बाजूने गेला होता. कोणाकडे? दुर्योधनाकडे. आजही कंस, दुर्योधन, रावण गेले, नावाने गेले, त्या वृत्तीचे माणसं आज आहे. लोक म्हणतात, जे सांगतात ना की महाभारतामध्ये सुईच्या काय म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात, केवढी जमीन नाही दिली, सुईच्या टेका एवढी. कोणत्या काळात? महाभारताच्या काळात. आणि तो किती भावाला बांध दिले? कंस दुर्योधनाची उदाहरणं सांगतात की पांडवांना कौरवांनी किती नाही दिली. बोला बोला, आता मी लय स्पष्ट बोलणार आहे. सुईच्या टोका एवढी. मग त्या काळात बरोबर होतं ते. तेव्हाचं सुईचं टोक म्हणजे आता बांधाची पसरलंय त्याला 1 तास ट्रॅक्टरचं, याच्यापेक्षा काय वेगळं? बोला ना, मी चुकीचं बोलतोय का? तेव्हा सुईचं टोक म्हणजे ती बरोबर होतं. तेव्हाचा कालखंड म्हणजे तेव्हाच, आतापर्यंत जनरेट जर करायला गेलो आपण, तेव्हाचा कालखंड आता एवढा आहे. मग आता ते तासावर येणार नाही का? पूर्वी 100 रुपयात लोक बिगा घेत होती, आता बिघ्याला कोटी रुपये द्यावा लागतात. मग तेव्हाचं सुईचं टोक म्हणजे आता बांधाची पसर. दुर्योधनाने सुईच्या टोका एवढं नाही दिलं, जाऊ द्या काय हरकत नाही. आपला बांधाला खालून तास मारला ना, वाखरीच्या रिंगणातून मागे येतो ना, का गाव गोळा करतो, दिंडी सोडून आलो याच्यामुळे. पा हे जमत आहे का? चुकीचं आहे का? माणसं तीच आहे, फक्त नावाने बदलली. फक्त वृत्तीनं माणसं बदलायला पाहिजे, नावाने नाही. परमार्थ वृत्तीनं बदलला पाहिजे, अंतरंगाने बदलला पाहिजे, माणूस आतून बदलला पाहिजे. मी सोपं विचारतो, कढई असते, कढई माहिती नाही? कढई, कढई तुम्हाला माहितीये? कढई आतून घासतात का बाहेरून? एकूणच जास्त आवाज यायला लागला. डिपार्टमेंट बदलले काय गावात? कढई कुठून घासली पाहिजे, बाहेरून का आतून? आतून. बाहेरून घासल्यावर काय करेल? हात काळा करेल. वाक्य नीट आहे का? बाह्य रंगाचा पारमार्थ किती जरी दाखवला तर तो फक्त प्रदर्शन असणार आहे. कारण कोळशाचा स्वभाव आहे, पेटलेला असतो हात भाजतो आणि विजल्यावर हात काळा करतो. बाह्य रंगाचा पारमार्थ किती जरी प्रदर्शित केला तरी तो शेवटाला काहीतरी इजा पोचवतो. परमार्थ अंतरंगातून भिनला पाहिजे महाराज. काया फुलला शिवराली या रंगा, काया फुलला शिवराली या रंगा, काय फुलला शिवरालिया रंगा, काय फुलला शिवरालिया रंगा. पाऊस डोंगा परी रसनो हे डोंगा, नदी डोंगे परी फिरनो हे डोंगा, चोखा डोंगा परी बावनो हे डोंगा. काय फुलला शिवरालिया रंगा, काय फुलला शिवरालिया रंगा. प्रत्येक गावातलं एक नकारार्थी वाक्य बोलू का? प्रत्येक गावामध्ये 2 मित्र जर एखाद्या माणसाविषयी सांगत असले ना, तो गडी ना, तो लय चांगला आहे बघा, तो म्हणतो त्याच्या वरच्या रंगावर नको जाऊ. बोला ना, काय म्हणतात आपल्याकडं? तुला नाही माहिती तो आतून कसा आहे. बोला काय म्हणणं आहे तुमचं? मी चुकीचं बोलतोय का? तुला वर दिसतो ना तसा नाहीयच, त्याचा अंतरंग बघितला पाहिजे. मग परमार्थात फार फार दिंडीतला अनुभव सांगू का? पंढरपूरच्या सोहळ्यात जर लय गंध लावलेला आणि लय कडक कपड्यावाला वारकरी दिसला ना, फार सावध राहायचं. दुसऱ्या दिवशी दिसतच नाही तो. पण बऱ्याच जणांचे खिशे घेऊन गेल्याशिवाय राहत नाही. बगळा बगळा इतका महात्मा दिसतो ना माशांना, असा पाण्यात उभा राहिला एका पायावर तप करतो, असं एका पायावर. मासे म्हणतात वा वा काय महात्मा, दर्शनाला गेला पाहिजे. जो दर्शनाला जातो ना तो मागे येतच नाही परत. थोडे सावध वा. आपलं तेच झालंय, आपल्याला बाह्य रंगाचं काहीच कळत नाही. आता या बाह्य रंगाचं यांना काय कळतंय? यांना सख्य भाऊ असताना यांनी भाऊ केलं. बोला ना, सख्य भाऊ नाही का यांना, तरी यांनी मानलेल्या भावाचं ऐकलं. तुमचं काल माझं सोडा ना, मी रोज 15,000 नेऊन देतो तरी तिने माझं ऐकलं नाही, 1500 त्यांचं ऐकलं. काय लोकांना कळलंय तेच कळत नाही. 1500 तुमचेच आहे, हे फक्त इकून घेऊन इकडे दिले. तिथं आनंद नका मानू. विनोद सांगू का? मेंढपाळानं असणार सांगितलं मेंढ्यांना, हे पावसाळ्याचे दिवस चालू आहे, या पावसाळ्याचे दिवस वाचण्याकरता तुम्हाला सगळ्या मेंढ्यांना
गोंगड्या दिल्या जातील असा मेंढ्यांना आनंद झाला. नीट ऐका, मेंढ्या अशा आनंदात वावा म्हणे रोज पाऊस चरायला गेला का पावसाचा ताण होतो त्यापेक्षा असणाऱ्या मेंढ्या म्हणे मग त्याच्याकरता काय करावं लागेल म्हणे त्याच्याकरता आधार कार्ड काढावं लागतील, केवायसी अपडेट करावे लागेल. बऱ्याचशा मेंढ्या बँकांपुढे झोपून नंबर लावला सकाळी सकाळी उठून. आता मग योजना भेटली पाहिजे ना 1500ची. आणि नंतर एक म्हातारी मेंढी तिथं आली म्हणे कशा करता एवढा आटापिटा चालू आहे. नाही म्हणे ही आटापिटा आपल्याला असणारा जो आपला मेंढपाळ आहे ना तो आपला प्रसन्न झाला आणि तो आपल्याला वरून ब्लँकेट देणारे पावसापासून वाचण्याकरता. ते म्हणे सगळं खरं झालं पण त्याला विचारा गोंगड्या बनायला लोकर कुठून आणणारे. ते म्हणे मग हे विचारलंच नाही म्हणे हात काय बाहेर जाणार नाही, आधी आपले घेणार आहे आणि त्याच्यातलीच पावशेर आपल्याला देणार आहे आणि आपण त्याच्या सत्काराला उभं राहणार आहे. सगळं असंच चाललंय महाराज. विठाला या आंधळ्या शिवारातून बाहेर याच्या घरात विचारधारा बदलली. चांगला बारकाय नाही का, मला विचार मांडायचा होता. जगत प्रक्रियेमध्ये मी विचार सांगितला आपला प्रत्येकाचा आटापिटा त्याच्याकरता चाललेला आहे. तेही सर्वस्वने मला धन मिळविले कोट्यान कोटी संगे नये रे लंगोटी संगे नये रे लंगोटे संगे नये रे लंगोटी. धनदारा पुत्र जन धनदारा पुत्र जन धनदार पुत्र जन धनदार पुत्र जन बंधु सोयर बिछोना बंधु सोयर बिछोना बंधु सोयर पेशोना बंधु सोयर पेशोना सर्व मिथ्याय जाणून सर्व मिथ्याय जाणून सर्व मिथ्याय जाणून सर्व मिथ्याय जाणून शरणरी गा देवासी शरणरी गा देवासी शरणरी गा देवासी शरणरी गा देवासी हे धनदारा पुत्र जन धनदारा पुत्र जन धन धन धनदारा पुत्र जन धन 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 दारा धनदार पुत्र जन धनदार पुत्र जन धनदार पुत्र जन धनदार पुत्र जन. सामर्थ्य कीर्तिवंत यशवंत गुणवंत जरी झाला ना त्यापैकी सर्वस्व सोडावं लागतं. प्रामुख्यानं काही विशेष गोष्टी सांगते येणार आहे. एक, जीवनामध्ये उत्तम केलेलं कर्म ते आपल्या विचारांबरोबर सोबत येत असतं. व्यक्तीबरोबर गेलेलं कर्म, मला वाटतं जीवनामध्ये केलेलं दान केले कर्म झाले तेची भोगाले केले कर्म झाले तेची भोगाले केले कर्म झाले तेचे भोगाले केले कर्म झाले तेचे भोगाले उपजल मेले ऐसे कीर्ती उपजल मेले ऐसे कीर्ती हरिमुखी गाता हरपल देता हरमुखी गाता हरपल देता. वा. जीवनामध्ये एक एक असणारा मुद्दा असा शुद्ध ठेवा. जसं कर्म करणार ना त्याचं फळ 100% भेटणार तुम्हाला. जैसा कर्म वैसा फळ, आज नाही तो निश्चित कल. एवढं वाक्य असं नोट करायचं. ते आज नाही भेटलं ना उद्या 100% भेटणार. म्हणून माणसाने एक वेळेस देवाला घाबरावं, नाही घाबरलं तरी चालेल, तो कानवाळू कृपाळू आहे. एक वेळेस भक्तीमध्ये चुकावं, चुकली तरी तो मान्य करेल, भलं त्या भावे शरण जातात त्याशी. पण कर्म करताना इतका विचार कम्प्लीट ठेवायचा ना की आपण जे करणार ना त्याचे. आपल्याकडे सोयाबीन पेरल्यावर बाजरी उगवते का? आता उगन कलियुग आहे, काही निघन, त्याचा काय भरोसा नाही. आता ते व्हेरिएशन चेंज झाले त्याबद्दल बात सोडा. पण जसं पेरलं, पूर्वी म्हणे जे पेरलं तेच उगवलं. कर्म जसं कराल ना तसं भोगायला. ते उदाहरण आलं तुमच्या प्रमाणाचं खंडन करतोय का. म्हणजे गुरुजी सांगायचे गरीब व्यक्ती होता, म्हणजे माझ्यासारखा होता आणि तो बिचारा गरीब
आपल्या जंगलामध्ये वास्तव्याला राहायचा, पोटापुरते असणारे कमाई, पोटापुरतं खाणं पिणं, आणि त्याने श्रीमंतीचा साज जीवनात कधी पाहिलेलाच नव्हता. म्हणून तर आजही ज्या माणसाला 5 अन् 10 रुपयाची किंमत कळते ना, समजून जावं त्याने उभ्या आयुष्यात किती मोठी गरिबी पाहिली असेल. म्हणून मी सांगत असतो, मगाशी मी मुद्दा तोच मांडला. आजही घरामध्ये जर लहान लेकराला आपण 5 अन् 10 रुपये दिले तर जुने वयस्कर माणसं म्हणतात एवढे पैसे त्याला देऊ नको, ते बिघडलं. कारण त्यांनी एक पैसा आणि एक आणा याच्यावरून गरिबी पाहिलेली. आणि एक वाक्य माझं नोट करा, ज्या माणसाने उभ्या आयुष्यात गरिबी पाहिली ना, ती माणसं कधी श्रीमंतीचा माज दाखवत नाही. एवढं वाक्य मी फार धाडसाईने बोलतो, कारण त्यांनी शून्य पाहिलेलं असतं. मला बरेचसे लोक म्हणतात, महाराज तुम्ही असे इस्त्रीचे कपडे अपडेट राहायला पाहिजे. हे माझ्या संग अमोल राहतो, तर म्हणतो तुम्ही वन टाइम 10-15 हजार घेताय, तुम्ही एका दिवसात 10 ड्रेस शिवले, तुम्हाला महिना महिना पुरतील, का नाही घालत तुम्ही इस्त्रीचे कपडे? म्हणलं मी न्यायशास्त्रात PhD करणारे विद्यार्थी, संप्रदायाची भूमिका मांडतोय, याच्यावरून नाही घालत. म्हणे मग काय कारण आहे? मी माझ्या उभ्या आयुष्यात माझ्या बापाची गरिबी पाहिलेली आहे. मला चप्पल नव्हती तर वडिलांनी 4 वर्ष चप्पल वापरले नाही. फार गरिबीतून आलेलं आहे. मी काय सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेलो नाही. तुम्ही सगळे माझ्या घरी आलेली, सगळ्यांनी पाहिलेले. वडील सरपंच झाले तरी कपडे साधेच होते. 10 वर्ष ऊसतोड केलेली होती. 2-3 वर्ष नाला बिल्डिंगचे कामं करून आमचं शिक्षण केलं होतं. ज्या वडिलांनी गावाचा कारभार बघताना त्यांना कधी साधा कपडा भेटला नाही ना, मग ज्या दिवशी वडील गेले ना, त्या दिवशी ठरवलं हाय असं साधं राहायचं. माणूस मळका असावा, फक्त जळका नसावा. जगाचा बाप देईल तुम्हाला. आजही मी भाग्यवान आहे अण्णा मामा, तुम्ही रोज माझी टेटस आहे. मी कंटाळ्याला कीर्तन करा, रोजची 2 आणि 3 सेवा आहे. आता मला इथं आहे 3 ते 5 वास्तू शांती मला शिरूरला आहे, आणि पुन्हा 9 ते 11 पानवलेला आहे. मला माझ्याकरता 7 ते 9चं कीर्तन 9 ते 11 केलं. याच्यापेक्षा काय प्रेम करावं समाजानं? ते माझ्या कपड्यावर करतात का? माझ्या गाडीवर करतात का? तुम्ही गावात जो माणूस चांगला आहे ना, लोकांची संपत्ती बघत नाही, त्याचं वागणं बघत असतात. म्हणून जुनी माणसं म्हणायचे, घरापर्यंत कोण येत नाही, माणूस दारापर्यंत चांगला असावा. विठ्ठल कर्म भोगायला यावं लागतं. गरीब व्यक्ती होता, पोरग असं नदीच्या कडेला खेळत होतं, आणि पोराने मासे मारायला मासेमारी करताना पाहिलं. कर्म सांगतो बघा, त्याच पद्धतीने भोगायला येतं. आणि त्याने सांगितलं वडिलांना, मला मासा पाहिजे. आखाडातला वारकरी होता, त्याला काय माहिती कशाला काय. वडिलांनी विचार केला, उभ्या आयुष्यात आपण त्याला सुख संपत्ती वगैरे देऊ शकलो नाही, पण काय मागितलं? एक मासा. म्हणून त्याने दिवसभर जाळं टाकलं आणि संध्याकाळपर्यंत आटापिटा केला, पण त्याला असणार तो मासा काय भेटला नाही. हातबल झाला, आणि हातबल झाल्यानंतर त्याने असणार विठाल विठाल माझं मूळ तत्व आहे, मला सूर हा कंटिन्यू लागत. त्यांना आपल्याला बेसूर आवडतच नाही. मला आसूर आवडतो आणि बेसूर गाणार आवडत नाही कधी. त्याचं पाहिलं का माझं टाळकं चालतं. आता कोट्या दाव्या म्हणा, शिन्नर मार्गे गेला आणि तिकडे घोटी गेला तरी चालेल, इकडे येऊ नको. म्हणून मी स्वर कंटिन्यू ठेवत असतो. ताल गया तो बाल गया, स्वर गया तो सब कुछ गया. ऐका, त्यावेळेस त्याला संध्याकाळी ते जाळं गोळा करता करता एक मासा त्या जाळ्यामध्ये सापडला, आणि आनंद झाला की आपण लेकरा करता बाप करे जोडी लेकराचे पुढे आपली कुरवंडी. त्या पद्धतीने असणार ते घेतला आणि घरी निघाला. पण दुर्दैव असं, वाटेत एक श्रीमंत भेटला आणि त्याला म्हणला, कुठे चालला रे? ते म्हणला, घरी चाललोय. काय घेऊन चाललाय? आता ते गरीब होतं, ते खरं बोललं. ते म्हणला, मासा आहे. कोणाला पाहिजे? म्हणला, नाही नाही, पोराला लागतोय. आणि एक दिवस नाही खाला तर काय बिघडंग तुझा पोरगा? इकडे चाल. त्याला बिचारा गरीब होतं, त्याला काय खोटं बोल, त्याला सत्तेपुढे शहाणपण नाही, त्यानं देऊन टाकला. ते घरी गेला, मुलगा बिचारा वाट पाहत होतं. कसं वाट पाहत होतं माहितीये का? आता जरी आपण थोडं जरी लेट गेलो ना, तरी आपले लहान लहान नातू जरी ज्यांचे असतील ना, ते मुलापेक्षा जास्त वाट पाहतात की नाही. जशी एखादी पक्षिणी असते ना, पक्षिणी चारा आणायला जाते आणि पारध्यानं जाळं टाकलं त्याच्यामध्ये अडकते, तिचं शरीर रक्तबंबाळ जरी झालं ना, तरी ती घराकडे येण्याकरता वाट पाहत असते. प्रभात चारी यासी जाये पक्षिणी, पिलवाट पाये उपवासी पक्षिणी. प्रभात चारी यासी जाये पक्षिणी. असणार ते वाट पाहत असत. घरी आलं, वडिलांची पिशवी वगैरे उचकली, काहीच नाही सापडलं. आणला नाही म्हणे, बाळा आणला होता. मग का दिला नाही? अरे ते एका माणूस भेटला आणि त्याला दिला. मग त्याला दिला ना, मला का दिला नाही? ते रात्रभर रडलं, वडिलांना झोप लागली नाही. म्हणला, देवा काय परिस्थिती आणून ओढावली की एक साधी 5-10 रुपयाची वस्तू आणलेली सुद्धा मी माझ्या लेकराला देऊ शकलो नाही. एवढं का मला लाजीरवाना स्वर्ग केलं? लाज वाटे मना
तुझा मनविता दास गोडी नाही रस बोलिया सारखे कागा के विलवाना मज केले भगवंता. त्यालाही झोप लागली नाही. मला बघ बाबा, तुझीच करणी आहे शेवटी. कोणाला काय, कोण्या दिवशी हातीवरी, कोण्या दिवशी पायीचा चाकर. त्या श्रीमंताने नेलम पुढं काय केलं मला माहित नाही, मी काय आखाडातला वारकरी नाही. पण त्याला तो काटा रुतला बोटामध्ये आणि त्याला बीपी आणि शुगर होती. रोग आला, भोग आला की रोग आला. नीट ऐका, हे ठरलेलं आहे. रोग झजले भोग जोडण या त्या पद्धतीनं. पण ते नंतर ते बोट पिकलं. डॉक्टरकडे, डॉक्टरने सांगितलं इन्फेक्शन जास्त झालंय, बोट काढावं लागेल. जगायचंय ना, काढतो म्हणला. 15 दिवसांनी पुन्हा गेला पट्टी बदला. डॉक्टर म्हणे नाही, आता पंजाला इन्फेक्शन झालं, पंजाच काढावं लागेल. पंजाही काढला भाऊ. डॉक्टर म्हणे नंतर भेटायला गेला. नाही म्हणलं कोपरापर्यंत इन्फेक्शन झाल्या, जगायचं असेल तर कोपर काढावं लागेल. तो म्हणला कोपर काढा पण जगायचं. कोपर काढल्यानंतर हातापर्यंत इन्फेक्शन गेलं. डॉक्टर म्हणले हातही काढावं लागेल. तो म्हणला काढा आता, मरेपर्यंत जेवढं काढायचं तेवढं काढा पण जगायचं. कोपरापर्यंत हात इथून गेला. पण डॉक्टर म्हणले माझ्या जीवनात पहिली क्रिटिकल केस कळली की ज्याचा परिणाम मी जेवढा बंद करा दुष्परिणाम वाढत जातो. काय केलं होतं मग यानं, मागीला परिहार पुढे नाही शिन. मागचा का परिहार सांगितलं त्यानं, काय काय झालेलं आहे ते. म्हणलं मग डॉक्टर म्हणले आता एक काम करा, आता उपाय संपला, आता त्या गरीबाच्या जाऊन पाया पडा. हे म्हणलं असं करावं लागेल का. गेलं महाराज. ते गरीब बिचारा बसलेलं होतं, गेला आणि त्याच्या पायावर डोकं ठेवलं. मला साहेब पाया पडू नका. काय झालं. अरे म्हणला एका माशा करता काय एवढं कोणी तळतळाट देतं का. म्हणला माझा हात गेला कोपऱ्यापर्यंत. सांग तू देवाला काय. म्हणलं देवाला मी काहीच नाही म्हणलं, हे तुमच्या कर्माचे फळ आहे. ते म्हणे कसं काय. तुम्ही माझ्या हातातून सत्ता संपत्तीच्या जोरावरती मासा नेला. मी देवाला विनंती केली, देवा मी तो अल्पमती तीन गरीब आहे, दीन दुबळ्या तू कानवाळू कृपाळू दिना लागी उद्धरणे. याने माझा हातातला मासा नेला, माझं लेकरू हातबल झालं. बघ तुझ्या दरबारात न्याय आहे का नाही. वाक्य नीट आहे का साहेब. सत्ता संपत्तीच्या जोरावर तुम्ही माझ्या हातातला मासा नेला, पण कर्माचा हिशोब पुन्हा फिरते. तुम्ही हातातला मासा नेला, देवाने तुमचा हातच नेला. केले कर्म झाले त्याची भोगा आले, उपजले मेले ऐसे किती विठला. विठ्ठला 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 विठ्ठला. तो हातातला मासा नेला ना, हे काय होतं त्याचं. बोला ना, हे काय होतं त्याचं. कर्म होतं. हा त्याचा प्रारब्धातला भोग होता आणि तो भोग त्याला संचित क्रियेनं फेडावाच लागला. तो को बरं म्हणतात हे जे जोडेल आहे ना, हे त्याच्या आधीने भोगतो ना गडे संचिता वाचोनी. भोगतो न घडे संचिता वाचो. भोगतो न घडे संचिता वाचोनी. भोगतो न घडे संचिता वाचो. करावे ते मान समाधान. मनवोने माने मानून खेळू मनवोनी माने मानून खेळू. मनवोने माने मानून खेळू. मनवोने माने मानून खेळू. भोगतो ना गडे संचिता वाचोनी. करावे ते मने समाधान. करावे ते मने समाधान. भोगतो ना गडे संचिता वाचोनी. करावे ते मने समाधान. करावे ते मने समाधान. समाधान. कोबाराय म्हणतात ते संचितात लिहिलेलं आहे. कधी लिहिलेलं आहे. ललाटीचे लिहिणे. ते 5व्या दिवशी जे लिहिलंय ना, तिथे जगाचा बाप आला तरी बदलू शकत नाही. हा संचित आहे आणि तो भोग आहे, तो प्रत्येकाला भोगावा लागणार. भोगतो ना गडे माणसं म्हणतात तो माणूस तिथं गेला आणि तिथं घेऊन मेला, तिथं जायला नव्हतं लावता. अजिबात नाही. तो भोग आहे, तो विश्वाच्या मालकाला चुकला नाही. तुमच्या आमच्या याद्या कुठे ठेवायच्या. भोगतो ना गडे संचिता वाचोनी. करावे ते म्हणी समाधान. प्रारब्धात जे लिहिलंय ना तेच भेटणार आहे. त्याच्यापेक्षा जर मिळवायचा जास्त प्रयत्न केला ना, हातात आलेलं सुद्धा कधी निघून जातं.
गुरुवर्य एक विद्वान रत्न होऊन गेलं नामदेव अप्पा शामगावकरांचं नाव ऐकलेलं असेल. एक गोड संप्रदायातलं चिंतन आणि मुंबई सेंटरला वगैरे कीर्तन व्हायचे त्या काळामध्ये. मला वाटतं पंढरपूर तिकडचा असणारा त्या करमाळा नातेपोते असणारा तिथले एक वैभव आणि काळी चारच्या डबलला कीर्तन असं का महाराज, काळी चारच्या डबलला अशा पहाडी चाली. त्यांचा एक दृष्टांत आहे, भोग आणि प्रारब्ध तुम्ही बदलू शकत नाही, जे भेटणार ते भेटणार. ते म्हणायचे गड्या हो अति सात बार गोड भाषा होती, आपल्याला जमणार नाही. ते म्हणायचे असं झालं म्हणे 3 भाऊ होते आणि ते वेगळे निघले. तिघच होते, वाढवायचे का? 3च ठेवतो, नको 3च बाजाले आपल्याला. 3च होते म्हणे, वेगळे निघले. आणि आपल्याकडे वेगळे कधी निघतात? तुमच्याकडे वेगळे नाही निघते का? संन्यासी असल्यावर नाही निघायचे. हे झालं का बरोबर, वेगळे निघ. मला टाकलं म्हणे लय कीर्तन करते म्हणते आपलं ते, म्हणजे खरं बोलायला काय हरकत, जे वास्तव सत्य आहे का. ते वेगळे निघले आणि त्यांच्याकडे ट्रॅक्टर होता आणि त्या ट्रॅक्टरवर नाव बंधू प्रेम होत. एकत्र होते तो का. वेगळे निघल्यावर ट्रॅक्टर असा पांदीला चाडवला, 2-2 टायर वाटून घेतले. बंधू शब्द एकाकडे गेला आणि प्रेम एकाकडे गेला. मला नाही कळलं. हे जरा 5G झालं. अर्धाच घेतला तुकडा. मला तुकडा आला, तुकडा चालेल मला, याला जॉईंट मारीन पण याला स्टेपने सुद्धा जाऊन देणार नाही. इतकं बंधू प्रेम कठीण असतं, हे जगद्गुरु तुकोबराय वर्णन करतात त्या पद्धतीनं. मग तिघांचे प्रारब्ध आहे का, तिघांनी सारख्या वाटण्या केल्या. पण एक दिवस योग असा आला की त्यांच्या दारात एक झाड होतं आणि ते वाटायचं ध्यानातच नाही राहिलं. आणि ते झाड आंब्याचं होतं आणि नेमकी उन्हाळ्यात त्या आंब्याला काय आले, आपल्याकडे काय म्हणतात, आंबे म्हणतात त्या कैऱ्या म्हणतात, दोन्ही म्हणतात ना. हा मग दोन्ही आलं, चला काय हरकत नाही चला. आणि त्याला नेमकी 160च आंबे आले. किती आले? 160. मग नेमकी ते पाडाला पिकल्यानंतर जो मोठा होता ना थोरला, त्याने 100 उतरून नेले. मग किती राहिले खाली? 60. मग 2 नंबरची म्हणे बा पहिलं खालं आणि आजूक खात्याय, याच्यामुळेच आपलं वाटोळं झालं. तुम्ही जा मध्ये. तो म्हणला मग त्याने 50 आणल्या. मग 3 नंबरची म्हणली आपल्या याच्यातच आयुष्य गेलं आदाबता. पहिल्याने किती आणलं, दुसऱ्याने किती, आपल्याला शेवटपर्यंत काय मिळायला लागला नाही. त्यामुळं याच्यात तसे मागं राहिलं. काहीतरी आणा. तो म्हणला 10 तर 10 कोणाच्या बापाच्या, ते एवढंच भेटणार होतं म्हणजे आपल्याला. आता तसंच भेटलं. आणि हे बऱ्याच जणांच्या कुटुंबात असं म्हणून ते हसताय प्रत्येक जण. ते 10 त्याला भेटले. आता प्रत्येकाला सारख्या भेटल्या का? प्रारब्ध आहे का? मग तो मोठा म्हणला एवढे कोण खायला आपले पोरं मुंबईला, यांना काला द्यायचं खाला? तुम्हाला नाही कळत का? फुकाट खायला द्यायचं. राशींच्या तुम्ही लॉकडाऊनच्या काळात चांगला श्रीमंतांनी लाहिनीत उभा राहून तांदूळ घेतला की नाही? खरं बोला, घेतला की नाही? मी एकाला म्हणलं तुमचं जळायचं नाही, तो का घेतला? तो म्हणला मी लॉकडाऊन उघडलो असा येईन पण फुकाट काल सोडायचं. आणि मग ते म्हणले 100 मी देईन, पण यांना कसं काय देईन? त्या काळात मी एवढं करून माझ्या शेवटी ठपकाच आला ना. 100 तर 100. ते मार्केटला गेले सकाळी सकाळी, आवक जास्त होती, त्याने 1 रुपया आंबा लावला. किती झाले त्याच्यावाले? 100 झाले. ते 2 नंबरची म्हणे यालाच बावकी म्हणतात. त्यांचे 100 जे गेले ना, आपले 50 तरी मार्केटला गेले पाहिजे. मग काय म्हणतील, मी आज शेती चालू होती, काय होईल म्हणे. मग तेही निघलं महाराज. ते गेलं दुपारी, थोडी आवक कमी झाली, बाजार चढले. त्याने 2 रुपयाला आंबा लावला, 50 आंबे विकले. त्याला किती भेटले? 100. ते धाकटे म्हणे आपली एक गोन कवायना मार्केटला, आपल्या भाषेमध्ये. त्याच्या ट्रॅक्टर जाऊ द्या, पण आपलं हे काय, मग आपलं काय उपयोग आहे, आपली लायकी काय म्हणे. त्यांच्या बरोबर मार्केटला तुम्ही नाही गेले. मग ते म्हणते ना आमच्यामुळे प्रपंच चालू होता. याच्यात पावसाचं वातावरण, पण त्याला बायकोचं ऐकावं लागलं. ते 10 आंबे घेऊन गेले, एका पत्र्याच्या शेडखाली बसलं. दुपारनंतर धो पाऊस चालू झाला आणि पाऊस चालू झाल्यानंतर प्रसंग असा ओढवला की त्याला एका टपरीचा आश्रय घ्यावा लागला. आणि सगळीकडे बाजारपेठेमध्ये पाणी. पण नेमकी त्या गावात असं चालू झालं की त्या गुरुजी राहत होते आणि गुरुजींचा मेहुणा बऱ्याच दिवसांनी भेटायला आला. गुरुजींची बायको म्हणे तसंही काही केलं असतं, पण गावात सप्ताह चालू आहे आपल्या ते आखाडातली वारकरी होती पहिली, ती म्हणे मग आंबे घेऊन या. हेही गेलं महाराज भर पावसामध्ये. पण त्या मार्केटमध्ये तर काय करणार आहेत, नेमके जिथे या आंब्यावाला बसलो होतं तिथे जाऊन उभं राहिलं. ते म्हणले गुरुजी इकडे कोण? इकडं नाही म्हणे, जरा मेहुणा आला त्यामुळे हा एवढा पाहुणचार करावा लागतोय. आंबे न्यायला आलो म्हणे. गुरुजी आता बाजारपेठेत पाणी भरल्या म्हणे, आंबे भेटणं मुश्किल आहे. नाही मला 5-10 भेटले तरी चालतील, काय मी एक आता जास्त खात नाही डायबिटीसमुळे आपलं ते. आणि म्हणे मग काय हरकत नाही म्हणे, 10 आपल्याकडे आहे पण आंब्यांचा रेट जास्त आहे म्हणे. गुरुजी म्हणले रेटने आंबे नेलेले परवडतील, पण घरी जाऊन रेटावलेले नाही परवडायचं. गुरुजींना 10 रुपये आंब्याने घेतले, 10 आंबे विकले. याला किती भेटले? बोला ना. पहिल्याने 100 विकले, किती भेटले?
100. दुसऱ्याने 50 विकले, किती भेटले? 100. याने 10 विकले, किती भेटले? हे काय? हा भोग आहे, तुम्ही वेगळा केला, पण संचितानं पुन्हा तुम्हाला त्याच जागेवर स्थित केलं. भोग तो ना गडे संचिता वाचुनी. पण त्याच्यावर दृष्टांत संपला नाही, अजून पुढे गेला. नेमकी थोरला घरी आला, धाकटाही घरी आला आणि दोघांच्या बायकोची भेट झाली. मग धाकट्याची बायको म्हणे, तुमचे आंबे विकले का? ते म्हणे हो. मग ती थोरली म्हणे, त्या थोरलीला विचारलं, तुमच्या आंब्यांचे किती झाले? ते म्हणे 100 आंब्यांचे 100 झाले. म्हणे मग तुमचे? आमचे 10 आंब्यांचे 100 झाले. ती म्हणे म्याला प्याला असन. मग दृष्टांत संपला. मला विनोद हा माझ्या पद्धतीने जोडला. त्याला 100 विकूनही 100 भेटले, याला 50 विकूनही 100 भेटले आणि याला 10 विकूनही 100 भेटले. करावे ते म्हणी समाधान, करावे ते म्हणी समाधान करावे ते म्हणी, समाधान करावे ते म्हणी. भोगतो न गडे संचित वाचुने करावे ते म्हणी समाधान, करावे ते म्हणी समाधान. त्याच्यामुळे जे प्रारब्धात घडणार आहे ना, हे पूर्वलिखित आहे. तिथं जगाचा बापाला तरी बदलावं लागणार नाही. वाक्य नीट आहे का? माणसं सुखी राहण्याकरता काही पर्याय नाही. समाधान या शब्दाचा अर्थ सांगू का? माझं बऱ्याच वेळेस कीर्तन श्रवण करणारा चपडगाव वगैरे परिसरातून सगळे जाणकार मंडळी, पंचक्रोशीतील जाणकार मंडळी, मी कायम सांगत असतो, बाबा संसारिकाचं समाधान कशात आहे मला सांगा बरं. तुम्हाला मी एवढ्यांना तिकडे हिमालयात नेऊन घालीन बघा. मग आपण सगळे संसारी, मी संसारीचे. आपलं सगळ्यांचं समाधान कशामध्ये? पारमार्थामध्ये, संसारात. आजची एकादश किती जणांना आहे? आजची एकादश किती जणांना इथं? हा, ज्यांच्या गळ्यात माळा आहे त्यांनाच माहिती उद्या आहे. काहींना आज कळलं असं होईल एकादश आहे काय? बोला ना. हे संसारिकाचं पारमार्थकाचं लक्षण जोडता येईल का आपल्याला? नाही जोडता येणार. इथं सेकंदाला खोटं बोलावं लागत. तिथं वाचा गेली तरी खोटं बोलता येत नाही. जळो जेव्हा तरी न बोलो मिथ्य, तुकोबारांचे शब्द आहे. जळो जेव्हा तरी न बोलो मिथ्य. वाक्य नीट आहे का? संसारिकाचं समाधान आहे जीवनामध्ये प्राप्त झालेली माणसं त्याच्या विचाराची असणं. बोला काय म्हणणं आहे तुमचं? तुमचं समाधान एका मिनिटात सांगू. तुम्ही गावभर फार आनंदात फिरताय, पण घरी गेल्यावर तुमचा गावात आवाज मोठा आहे, घरी गेलो यांचा आवाज मोठा आहे. बोला खरं आता. संसारिकाचं समाधान आहे. तुमचा घरी फार फार आनंदी आहे तुम्ही, व तुमच्या घरात रोज भांडण आहे आणि तुमचं रोज वारी चालू आहे, पारमार्थ चालू आहे. किती समाधान? बोला. तुम्ही म्हणले संसारिकाचं समाधान पारमार्थात आहे. तुम्ही कट्टर वारकरी, पण घरात गेलं का डायरेक्ट आपल्या भाषेमध्ये 36 तुम्ही समाधानी राहाल? पारमार्थिकाचं नाही, पण प्रापंचिकाचं समाधान त्याच्या जीवनात आलेली भार्या अथवा संतती हे त्याच्या विचाराप्रमाणे वर्तन करणारे असावे. काय म्हणणं आहे तुमचं? बोला. 100% संपत्ती असणारे माणसं म्हणतात, मी पार रक्ताचं पाणी करून कमवलं, पण पोरगा आपल्या विचाराचं नाही, त्यामुळे आपल्या डोक्यात घरात मन रमत नाही. आणि या डिप्रेशन पायी बरेच नागा साधूंची संख्या वाढली. या डिप्रेशन मुळे बरेचसे संन्यासी वाढले. बोला काय म्हणणं आहे तुमचं? तुमचे आमच्या याद्या कुठे ठेवायच्या? रोज आपण मी जर कीर्तनाहून घरी गेलो, तुमचं सोडा, आता तुमचं नाही, मला घरी जायचं. समजा मी घरी गेलो, मला 2-3 टाइम कीर्तन आहे आणि घरी गेल्या गेल्या जर मला असणारा घरातून असणारा भांड्यांचा धार 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 डायरेक्ट AK-47 आवाजच यायला सुरुवात झाला, त्यांच्या घरामध्ये जर असणारा भांडण ऐकायला आलं, मला किती समाधान लाभेल? 15,000 न्यायचं. मी म्हणून जळवतो पैसा, पण घरात आलं का सुखत नाही. मग काय पेटवायचंय? बोला. वाक्य नीट आहे का? संसारिकाचं समाधान, याच्या करता मी परिवर्तन शब्दामध्ये बोलतोय. संसारिकाचं समाधान आहे पत्नी, स्वभार्या आणि स्वसंतती विचारात मिळणं. एका मिनिटात सांगू का? गडगंज श्रीमंती अयोध्येत असताना सुद्धा काही विचारानं राजा दशरथ गेला आणि वनवासात सीतामाई सहमताचे विचार असणारे सुद्धा प्रभू रामचंद्रांना कोणताही त्रास झाला नाही. विचारधारा कशात आहे? बोला ना. 14 वर्ष वनवासात असताना सुद्धा, राजकन्या असताना सुद्धा माझ्या पतीच्या अनुसाराने मी राहणार आहे. तक्रार 9 रामायणामध्ये कुठं? अजिबात नाही. पण मला विचारधारा नीट आहे का? फक्त अयोध्येचा राजा असताना
स्वर्गाच्या देवतांना युद्धाला मदत करायला जात असताना सुद्धा एका पत्नीच्या कुविचारामुळे 4घे पुत्र दशरथाला ना अंतकाळी एकही नव्हता. ही समाधान मानवी जीवनात आलेल्या माणसांवरती डिपेंडेड आहे. म्हणून मी सांगत असतो, तुम्हाला फार सोपं वाटतं, माणसं फिरतात हे करतात, एवढं वाटतं तेवढं सोपं नाही. कारण माणूस पूर्णत्व व्हायकरता फार विचारधारा असावी लागते. म्हणून करावे ते मनी समाधान. आणि तुकोबाराय म्हणतात, यांनी जर नाही समाधान लाभलं ना तर बाकीच्या विषयाकडे मन वळायचं नाही. जे वाट्याला आलेलं भजन आहे ना ते आपण सातत्य पद्धतीने करायचं. अभंगाच्या दुसऱ्या चरणात मनवोनी मानी असू नये खेद, मानू नये खेद. मानू मानू नये खेद. मनवोनी मानी मानू नये खेद. मनवोनी मानी मानू नये खेद. मनवोनी मानू नये खेद. मनवोनी मानी मानू नये खेद. मनवोनी माने मानू नये खेद. मनवोनी मानी मानू नये खेद. मनवा गोविंदू हा वेळो वेळो. मनवा गोविंदू वेळो वेळो. मनवा गोविंद वेळो वेळा. मनवा गोविंद वेळो वेळा. मनवोनी माने मानू नये खेद. 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 प्रारब्धाने जे घडणार आहे त्याच्यामध्ये खेद मानायचा नाही. मनवनी मनी मानू नये खेदू. मनावा गोविंद वेळोवेळा. कोणाचा आदर्श घ्यायचा माहितीये का? तुकोबरायांची पत्नी अन्न करता मेली, मुलगा अन्न करता मेला, सावकारकीचा व्यवसाय तुकोबरायांचा गेला, जाणता बंधू व्यवसायातून निघून गेला, बापही न कळता, माताही मेली मज देखता, तरी विठू तुझे माझे राज, नाही दुसऱ्याचे काज. आपलं जर सगळं गेलं ना, आपलं हॉस्पिटल मध्ये जन्माला आलेलं जरी पोरग गेलं ना तरी माणूस म्हणतो देवाला दाखवलं नाही आपलं. अरे काही विचार आहे का? तिथे जगाचा मालक तुकोबारायला म्हणत होता, ये सगळा दोष माझ्याकडे द्या. तुकोबाराय म्हटले, तू का म्हणे माझ्या कपाळाचा गुण, तुझं कोण म्हणवी समर्थासी. म्हणवनी मनी मानू नये खेदू. आणि म्हणावा गोविंद वेळोवेळ. म्हणून विठ्ठल सुखा विठ्ठल दुखा तू कया मुखा. विठ्ठल म्हणून जाणती माणसं, सुख आलं तरी भजन आणि दुःख आलं तरी भजन. कारण याच्यातून तारण्याचा एकमात्र मार्ग फक्त भजनच आहे. काय थोरपण जाळावे ते आपल्या वाट्याच्या बाबतीत किती दुःख येऊ द्या, अजिबात त्याचा खेद जीवनामध्ये करायचा नाही. कारण या सृष्टी चक्रामध्ये जगाच्या मालकाला राहता आलं नाही. आपल्याला नश्वर शरीराचं दिलेलं आहे. याचा भरवसा आहे का? काही काय माणसात एवढं कॉन्फिडन्स म्हणजे जगता. मी विनोदाने सांगत असतो, 99 वर्ष आम्हाला बंगला दाखवायला नेतात. आपल्याला हात धरावा लागतो, पडलं तर नागा ना आपल्यावर येईल. ते बांगला उतरून खाली आला का मग कस काय बांधला? आपल्याला चहा पिऊस तर चांगला म्हणायचं, आपल्या काय जाते. कारण आपल्याकडे स्वाभाविक लोक दुसऱ्याचं चांगलं झालं का मग टाळ्या वाजवत नाही. म्हणजे इकडे तसंच आहे का? जाऊ द्या, काय हरकत नाही. MH15-17 सारखंच काय बदल नाही त्याच्यामध्ये. आपल्याला दुसऱ्याला चांगलं, आपण जर म्हणलं ना हा पोरगा वाजत पोर, हा टेम्पो न उताडा आला त्याला, अरे पण चांगलं म्हण ना. खरे गोठे कीर्तनकार दगड उचकला का बुवा आहे, तो दगडच कोणता मला सापडला नाही अजून. नेमकी त्याच्या खाली बुवा सापडतो. इथे एका बाबाची ऍडजस्टमेंट करा ना की नव्या त्या कधी कधी. खरंय का खोटं? जे करतं त्याला विचारा ना. माणसं सहज म्हणतात. कोणालाही चांगलं म्हणायला शिकलं पाहिजे. तेव्हा अनेका रुसावे न लगे बघूता याचा विचार जर मांडायला गेलो, चांगलं कर्म करत असताना हा विचार करा, नेमकी आपण कोणत्या यादीत आहोत. दुसऱ्याला वाईट नावं ठेवत बसू नका. आपण तितकं चांगलं आहोत का आधी तपासा. आणि वाक्य नीट आहे का? जी माणसं स्वतः चांगली ते दुसऱ्याची अजिबात निंदा करण्याच्या भानगडीत पडत नाही.
कारण ज्याला स्वतःचं चांगलं करते त्याला दुसऱ्याचं वाईट करायला वेळच नसतो, आणि ज्याला दुसऱ्याचं वाईट करायचं त्याचं पुरं झालेलं असतं. आमचे गुरुजी तर मी कायम सांगत असतो. मला एक जण म्हणला, महाराज तुमचं सध्या चांगलं चालू आहे. म्हणलं मग काय म्हणायचं? ते माग एक 15-20 वर्षापूर्वी आपले म्हणजे आमच्या खोत्यात आपलं आपलं शीट पडलं होतं म्हणे. मला नाही कळलं का? म्हणलं मग ते झालं होतं अनावधाने. नाही नाही म्हणे, आता तुमच्याकडे असं आहे म्हणलं, ते बदला घेतला पाहिजे म्हणे तुम्ही. म्हणे मग तुमचा संपर्क चांगला आहे, तुम्ही यंदा अर्ज भरा. मी जरा हवेत गेलो. म्हणजे एवढा मान भेटलो, आपल्या तंटामुक्ती आहे, शालेय समिती आहे. नाही नाही म्हणे, तुमचे सासरवाडी गावात आहे, मामा सासरे गावात आहे, आपला पॅनल लय पक्का आहे ना, तुमच्यासारखं सीट असल्यावर गावात वजन पडतं म्हणे. मला काय माहिती आहे जिरवी ते. मी म्हणलं असं आहे का? आणि लय स्तुती व्हायला लागली का माणसाने समजायचं कुठेतरी वाटोळं नक्की आलं. पण ते मी जवळजवळ अर्ज भरायच्या तयारीत मी 2-4 कीर्तने कॅन्सल केले, डॉक्युमेंट तयार केले, आणि नेमकी भरायच्या दिवशी एक शहाणा माणूस भेटला. महाराज ह्या नादात पडू नका, इथं किती मोठा पदाधिकारी झालं तरी लोक मागं शिव्या देतात. बोला ना, किती चांगलं काम करू त्या गावातल्या जाणत्या माणसाला लोक त्याला शिव्या देणार. तिथं लोकांचा स्वभाव आहे. तुम्ही कशाला नादी लागता? लोक तुमच्या पाया पडतात. तुम्ही कीर्तनकार हो द्या, कीर्तनकार तुम्ही सरपंच हो द्या, नाही तर सीट पडते तर लोक म्हणतात तुला ऐकायचं आहे का, गावात उभा राहिला होता म्हणते. म्हणलं मग काय करायला पाहिजे? म्हणलं पण हे माझ्या मनाचं नव्हतं. म्हणजे कोणाचं होतं? म्हणलं ते आपले जे आहे ना भाऊ, त्यांनी सांगितलं होतं. म्हणे भाऊचं पुरं झालं, भाऊ तुमचं ठेवीन का म्हणे. भाऊचा 5 वेळेस पॅनल पडलाय म्हणे, आणि तुमचं एक पडलं होतं, म्हणजे भाऊ तुमचा खोटा उपटायचा माग आहे. मग माझ्या अक्कल ध्यानात आली का ऐकावे जनाचे. मला विनोद करायचा नव्हता, वाक्य नीट ऐका. जन जोपर्यंत तुमचं चांगलं व्हायला लागलं की समाज तुमच्याकडे निंदेने येणार. कारण कुत्र्याला गती आणि जाणं त्या चांगल्या वाईट माणसाला प्रगती जीवनात कधी सहन होत नाही, म्हणून त्यांच्याकडे नादी लागायचं नाही. आपल्या बाबतीत किती वाईट होऊ द्या, त्याचा दोष कोणावर देऊ नका. जुनी माणसं जर एखादं चुकीचं कर्म घडलं ना, तर म्हणायचं नाही हे माझा प्रारब्धात काहीतरी असन म्हणून मला ते भोगावं लागेल. आताच जर नुसतं पाहुणे पाहायला येऊन जर तिकडून नकार आला ना, कोणीतरी काडी टाकली, नाही तर जवळजवळ जुळलं होतं पण ते कोणीतरी काडी टाकली, हे अजिबात नाही महाराज. आणि करुसावे न लगे बहुता आपुलिया संचिता वाचोनिया. मग काय प्रारब्धाने दिले आपल्याला, त्याच्यामध्ये भोग मानायला शिका. आणि कधी कधी इतरांना त्रास होईल असं वागू नका. मी उदाहरण सांगितलं होतं. अनावधानाने संपत्ती जर एखाद्या माणसाकडे आली ना, तर तो इतरांपेक्षा वेगळा वागतो. बरोबर आहे ना? पण ज्यानं कष्टानं शून्यातून उभं केलंय ना, ते माणसं शेवटपर्यंत बदल करत नाही. मी माझा स्वतःचा अनुभव सांगितला. पण याच्यापेक्षा खाली येऊन सांगतो, मूर्ख धनवान बनला का इतरांपेक्षा वेगळा वागतो. माझं वाक्य शास्त्रीजींचं वाक्य आहे, गडावर असताना. मूर्ख धनवान बनला इतरांपेक्षा वेगळा वागतो. एवढ्या दृष्टांतात तुम्हाला सिद्धांत सांगतोय का. आमचे गुरुजी म्हणायचे एक हिऱ्याचा व्यापारी होता. हिऱ्याचा जवेरी म्हणतात त्याला, जवेरीच म्हणतात ना. आणि त्याचं दुकान होतं, जुन्या काळी पेठातली दुकानं. आणि हिरा लाल पिशवीत ठेवा लागतो, आणि सफेद वस्त्र ब्राईटनेस टिकण्याकरता काळोखात ठेवा लागतात. म्हणून उन्हात तापवा, हे आपल्याला जास्त खर्च आहे त्याचा. जीएसटी तेवढीच आहे, दुसरं काय नाही. कर्मधर्म सहयोगानं तो सकाळी दुकान उघडलं, आणि हिऱ्याची पिशवी ना कुरतडलेली होती, आणि एक हिरा गायब होता. आता हिरा काय 5-50 रुपयाचा आहे का? लाखो रुपयाचा हिरा गेला. तो म्हणला चोरी तर काय झाली नाही, आणि हिरा गेला कस काय म्हणला. मग हिरा गेला कस काय, या विचारधारेने असणार त्यानं सगळीकडे चौकशी केली, आणि दुकानातले सर्व चौकशी केली. त्याला एका ठिकाणी असं छिद्र सापडलं, त्याच्यात बरेच उंदीर दिसले. तो म्हणला काय चोरी नाही केली, पण हिरा उंदराने नेला. मला पण कोणत्या उंदराने नेला, आता कुठं सापडायचं. मग त्याने गावात दौंडी दिली, जो कोणी मला त्या हिरा खालेला उंदीर पकडून देईन त्याला मी अर्धा हिरा देईन. किती देईन? अर्धा. मग याला तर व्यापार म्हणतात ना. मग तो म्हणला असा आहे, पोरा गेलाय असा तर पोरा गेलाय. मग सापडल्यावर किती द्यायचा आहे, काय कष्ट आहे का. मग बेनिफिट अर्धात आहे का नाही. कोणत्या क्षेत्रात टाळा पाहिजे बघ का. तुका म्हणे टाळा नाही याची आवकळा, नाही त्याची आवकळा, नाही त्याची आवकळा. तुका म्हणे टाळा, नाही त्याची आवकळा, नाही त्याची आवकळा, नाही त्याची आवकळा. टाळा कोणत्या क्षेत्रात पाहिजे, जर नाही झाला तर अवकाळा होते. टाळा शब्दावर मी त्या दिवशी विश्लेषण मांडलं नेवासामध्ये जैनपूरला. टाळा या शब्दाचा अर्थ होतो सगळ्यात जास्त व्यवहारात तोटा कशाने, उधारीनं. उधारी 3 संपवते. एक, उधारी प्रेम संपवते.
उधारी प्रेम संपवते, 2 उधारी पत संपवते, आणि जमलं तर उधारी माणूस संपवते. क्षेत्र कोणतं असू द्या, ताळा संपला की अवकाळा झालीच. त्याने बोलावलं, तो आला आणि त्याने पाहिलं सगळे उंदरे एका बाजूला होता, एकच उंदीर एका बाजूला होता. तो मला बरोबर त्या उंदराने हिरा खाला. तो मला एवढा कॉन्फिडन्स कस काय सांगतो, मला मी रोज महाराष्ट्र फिरतो म्हणला, म्हणजे माझा अनुभव सांगतो. ज्या उंदरांकडे काहीच नाही ते समूहात येऊन बसतात, आणि ज्या उंदराकडे विशेष काही तो वेगळा बसतो. म्हणजे हा तो म्हणला ज्यांना नाही कळलं त्यांनी जाताना 100% जेवण करून जा, त्याबद्दल काही शंका नाही. मी जरा 5Gत बोलत असतो म्हणलं. मग त्याने बरोबर तो उंदीर धरला. पाय म्हणला आपला अनुभव रोजचा महाराष्ट्रातला. आणि त्याने काय केलं पुढचं मला माहित नाही. त्याच्या पोटात बरोबर हिरा निघाला. तो म्हणला गड्या काय हुशार, कस काय कळलं मला, याने काहीतरी खाल्लं होतं म्हणून तो याच्या रामपेक्षा वेगळा होता मला. आणि ज्यांच्याकडे काही नव्हतं ते बिचारे समूहात होते. नाही म्हणलं मग याचा मॅसेज काय जातो, मॅसेज हात जातो म्हणला, मूर्ख धनवान म्हणला की इतरांपेक्षा वेगळा वागतो. कळलं ना तुम्हाला आता. म्हणून संपत्ती संतती किती जरी आली ना, याच्या भरोश्यावर इतरांपेक्षा वेगळं वागण्याचा परत करू नका. देह जाईल जाईल, देह जाईल जाईल, जाईल जाईल, देह 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 जाईल जाईल, त्यास काळवा खाईल, देह जाईल जाईल, त्याची काळोबा खायला, देह जाईल जाईल, त्यास काळवा खाईल, जाईल जाईल, त्याची काळोबा खायला, देह जाईल, देह जाईल, जाईल, देह जाईल जाईल, देह जाईल जाईल, काळोबा खायला, देह जाईल जाईल, त्याची काळोबा खायला, देह जाईल जाईल, काळोबा खायला. वा. देह काळाचे धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे, म्हणून अनेक रुसावे न लगे, बहुता आपुलिया संचिता वाचुण्याचे. प्रारब्धाने ते घडलं ना, अनेकाला दोष देत बसू नका. व अनेकाचे कानी गुण दोष मनानं, आणि तुझं व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाव. विठोबा रखुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई. हरी जय 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 जय. विठबार कुमाई जय जय, विठबार कुमाई जय जय विठोबार कुमाई, जय जय विठोबार कुमाई. हरी जय जय. विठबार कुमाई जय जय, विठबार कुमाई. हरी जय जय, जय जय विठबार कुमाई जय जय, विठबार कुमाई. हरी जय. विठोबार कुमाई जय जय, विठोबार कुमाई. विठबार कुमाई जय जय, विठबार कुमाई. हरे विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई. विठोबार कुमाई.